नमस्कार मित्र हो. मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज आपण अक्षय तृतीया या सणाविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ, कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील. मित्र हो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशात हिंदू धर्मात अनेक सण येतात आणि ते अगदी उत्साहाने आनंदाने आपण साजरे करतो. आपल्या भारत देशातील प्रत्येक येणाऱ्या सणाचे एक वैशिष्ट्य आहे आणि त्यांचे महत्त्वही तितकेच आहे. आजकाल जग जरी बदलले असले तरी आणि आपण विज्ञानमय झालो असलो तरी आपण सण मात्र साजरे करायचे थांबत नाही. तसं पाहिलं तर कधी कधी आपल्यासारख्या शिक्षणाने परिपूर्ण माणसांना काही विधी, पूजा पद्धती, परंपरा या अंधश्रद्धा वाटतात. काही गोष्टी खऱ्याही वाटत नाहीत, परंतु तरीही न चुकता आपण सण मात्र दरवर्षी साजरे करतो. आणि अंधश्रद्धा जरी वाटली तरी खऱ्या अर्थानं आपण सण उत्सव हे साजरे करायलाच हवेत. परंतु यामध्ये आपणही अंधश्रद्धेपासून मात्र दूर राहायला हवे. चुकीच्या गोष्टी आपल्याकडूनही घडता कामा नयेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात या सणवार उत्सवामुळे खरं तर मानवी मनाला मोकळीक आणि आनंद मिळतो. दुःख बाजूला सारून नव्याने आनंदाने जगण्याची ताकद हे सण खरं तर आपल्याला देत असतात. म्हणूनच या सण उत्सवांच्या परंपरा खरंच अगदी अशाच चालू राहायला हव्यात. चला तर मग आज आपण अक्षय तृतीया या हिंदू सणाविषयी माहिती जाणून घेऊया. मित्र हो, प्रत्येक सणापाठीमागे तिथी, कारणे, इतिहास, पद्धती, आध्यात्मिक, पौराणिक, धार्मिक कथा सापडतात. अक्षय तृतीया या सणाविषयीही बरीच माहिती आढळते. मित्र हो, मला तर एखाद्या गोष्टीच्या पाठीमागचा इतिहास, कारणे जाणून घ्यायची अगदी आवड आहे. तुम्हालाही असायला हवी असे मला वाटते. म्हणूनच तुम्ही सुद्धा या सणाची माहिती अगदी शेवटपर्यंत ऐकाल अशी मी आशा बाळगते आणि तुम्ही ऐकाल यात काही शंका नाही. मित्र हो, 3.5 मुहूर्तांपैकी समजला जाणारा एक हिंदूंचा सण म्हणजे अक्षय तृतीया होय. अक्षय तृतीया हा सण वैशाख म्हणजेच मे महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी खरी तर ही पण एक तारीख आहे. हा दिवस हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. महाराष्ट्रात अक्षय तृतीयेस आकिती, अखाती तीज असेही म्हणले जाते. अक्षय तृतीयेचा अर्थ होतो अक्षय म्हणजेच जे कधीच संपत नाही. मित्र हो, याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला असे म्हटले जाते. या दिवसाने एका कलह कालाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा प्रारंभ म्हणजे सत्ययुगाचा प्रारंभ झाला अशी संधी साधली असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी
संधी काळामुळे त्याचा परिणाम 24 घंटेपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते, ज्यामध्ये सौभाग्य आणि कुंभ परिणामांचा कधीच क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारं शुभ असं फल देते. म्हणूनच असेही म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीच संपत नाही. मित्रहो, खरं तर या दिवसाला वसंतोत्सवाचा दिवस असेही म्हणतात. हा सण खरं तर पितरांचाही आहे. हा श्राद्ध दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी आवर्जून पितरं पूजली जातात. बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्त्वाची, चांगली व महापुण्यकारक मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही. या दिवशी तर दान करण्याला फार महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे असे मानले जाते. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस, तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. कारण मित्रहो, या दिवशी परशुरामाचाही जन्म झाला असे सांगितले जाते. उन्मत्त झालेल्या क्षत्रियांना या ब्राह्मणाने चांगलाच धडा शिकवला. सर्व पृथ्वी त्याने जिंकली, पण आपल्या ब्राह्मणाला मात्र विसरला नाही. त्याने पृथ्वी जिंकली, पण सर्व दान करून टाकली. अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी शेवटी तो निघून गेला. म्हणून या दिवशी परशुरामाच्या जयंतीचेही खूप महत्त्व आहे. कारण त्याने केलेले दान हे घेण्यासारखे कृत्य आहे. म्हणूनही या दिवशीच्या दानाला खूप महत्त्व आहे. मित्रहो, आता आपण अक्षय तृतीया हा जो सण आहे तो का साजरा केला जातो आणि त्याची कारणे काय आहेत हे पाहूया. पवित्र मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण दिवस हिंदू धर्मासोबतच जैन धर्मासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रहो, या सणापाठीमागे हिंदू धर्मीयांच्या काही श्रद्धा आढळतात. काही जण याचा संबंध भगवान विष्णूंच्या जन्माशी जोडतात, तर काही जण भगवान श्रीकृष्णांच्या लीलाशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचकही आहेत. एक म्हणजे हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णुदेव हे पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले असे म्हटले जाते. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी, जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते असे सांगितले जाते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मित्रहो, दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर
आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात असे म्हटले जाते. मित्रहो, दक्षिणेकडील प्रांतातही या दिवसाची ओळख आहे. यांच्या मते या दिवशी कुबेर म्हणजे कोण तर भगवानच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्याची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकराजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे. म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीसोबत कुबेराचेही चित्र असते. मित्रहो, अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखीन एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा गरीब मित्र सुदामा सर्वांना माहीत आहे, कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणावर अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासूनही अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे असे म्हटले जाते आणि मानले जाते. मित्रहो, अक्षय तृतीयेची आणखीन एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली असे सांगितले जाते. म्हणूनही अक्षय तृतीया साजरी करण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. तसेच मित्रहो, महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र जे आहे ते प्राप्त झाले. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. त्यामुळे वर्षोनवर्षे माणसाचे भाग्य वाढते असे मानले जाते. म्हणूनही अक्षय तृतीया साजरी करण्याची प्रथा आहे. मित्रहो, आता आपण पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मियांमध्ये कुठे आणि काय काय केले जाते. मित्रहो, हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजे कोण तर अन्नाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते असे मानले जाते. भारतातील ओरिसा राज्यामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो.
या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते. मित्रहो, वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा प्रचलित आहे. त्याला तेथे हलकता असे म्हणतात. तसेच पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. या अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात. त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते. तसेच राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये या दिवशी विवाह करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील खानदेशमध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला आखाजी म्हणून संबोधले जाते. खानदेशात हा सण अगदी दीपावली इतकाच मोठा असतो. मित्रहो, महाराष्ट्रातील लोक या सणाला, या दिवसाला नवीन काहीतरी सुरू करण्याचा दिवस मानतात. कारण अक्षय तृतीयेला केलेले कार्य दीर्घकाळ टिकणारे, यश मिळवून देणारे आहे असा हिंदू धर्मीय लोकांमध्ये विश्वास आहे. म्हणूनच या दिवशी लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, घर खरेदी करतात. महिला या दिवशी सोने, चांदी, दागिने खरेदी करतात. हा सण खरं तर पितरांचा सण आहे. त्यामुळे या दिवशी हिंदू लोक घरी पुरणपोळीचे मिष्टान्न बनवून पितरांना नैवेद्य दाखवतात आणि पितरे स्त्री पुरुष रूपात जेवू घालतात. पितरांना उदक कुंभ दान करतात. पत्रावळीवर, पाटावर, केळीच्या पानावर घट ठेवून घटाला गंध, फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा ठेवून पाणी घालतात. त्याला म्हणजेच घटाला कर असेही म्हणतात. घटाची पंचोपचार पूजा करतात. तो ब्राह्मणास दान करतात. दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तोत्र म्हणतात. शेतामध्ये ग्रामीण भागात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक खड्डा खांदून एक व्यक्ती जेवेल एवढे अन्नाचे नैवेद्याचे ताट त्या खड्ड्यात ठेवले जाते व सीतामातेला नैवेद्य दाखवून प्रार्थना करतात. या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात. मित्रहो, हा सणच भर उन्हाळा ऋतूमध्ये असल्याने तापलेल्याला थंड करावे, भुकेले तहानलेल्यांना तृप्त करावे असा हा दिवशीचा प्रघात आहे. या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेचा पूजाविधी कसा करतात हे आता आपण पाहूया. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो असे मानले जाते. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे, चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते. या दिवशी दान करण्यास खूप महत्त्व असल्याने छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे. असे असले तरी एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचेही म्हणजे महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोक पंखे, कूलर इत्यादी दान करतात.
किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो, त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरणे खऱ्या अर्थाने दान केली जातात, जेणेकरून त्याचा फायदा होतो आणि देणगीदारांना पुण्य प्राप्त होते, असा विश्वास या पाठीमागे आहे. चांगल्या हेतूने केलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची आणि पुण्याची वाटते. म्हणूनच या दिवशी आवर्जून तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादींचे दान करावे आणि हिंदू धर्मीय जे लोक आहेत ते करतात. या दिवशी अजून काय काय करतात हे पण आपण आता पाहूया. या दिवसात चैत्रात बसवलेली गौरी चैत्रगौर उठवली जाते. वैशाख शुद्ध तृतीयेलाच स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात माता रेणुकेच्या उदरी जन्म घेतला. म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जाते, असा समज आहे. त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात. अंघोळ झाल्यानंतर स्त्रिया रस्त्याने गाणी गात गौरी विसर्जन करतात. गोड पदार्थांचा नैवेद्य करतात. दुपारी झाडाच्या फांद्यांना झोके बांधून झोके घेत गाणी गातात. अशा प्रथा आता हल्ली आपल्याला दिसत नाहीत, परंतु मागील काही वर्षात प्रचलित होत्या. या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो जलकुंभ दान करतात. मित्रहो, आता आपण अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे हे पाहूया. हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम आहे असे मानले जाते. म्हणून ह्या दिवसाचे हिंदू लोकांत खऱ्या अर्थाने खूपच महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही, त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती पत्नींमधील प्रेम कधीच संपत नाही, असा समज आहे. या दिवशी लग्न झालेले लोक जन्मापर्यंत एकत्र आनंदाने प्रेमाने नांदतात, असाही समज आहे. लग्ना व्यतिरिक्त उपनयन सोहळा, घरांचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे, वाहन खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे इत्यादी अनेक गोष्टी देखील शुभ मानल्या जातात. या दिवशी व्यवसाय सुरू केल्याने उद्योगधंद्यात काही कमी पडत नाही, सदैव प्रगती मिळते. शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढतच जातात. म्हणून या दिवसाचे खूपच महत्त्व आहे. तसेच अक्षय तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मित्रलहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता 10% वाढते, असा समज आहे. या तिथीला विष्णुपूजा, जप, होम हवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व जाणता अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यावर आपल्यावर होणाऱ्या या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीच क्षय होत नाही, असे मानले जाते. मित्रहो, आता आपण अक्षय तृतीया साजरी करण्यापाठीमागची कथा काय आहे आणि कथा ऐकण्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो. या कथेला पुराणातही महत्त्व आहे.
जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो व दानधर्म करतो, त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते. या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले. ही फार जुनी गोष्ट आहे की धर्मदास एका छोट्या कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास, त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दानधर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार. तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित अजिबातही झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे असेच दान केले. आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि असे विधी केले. म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. त्याच्या राज्यात खूप लोक सुखी होते. अक्षय तृतीयेचा पूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली. परंतु ते कधीही लोभाला मात्र बळी पडले नाहीत. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका. त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले. ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासावर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. मित्रहो, अक्षय तृतीयेला दानाचे अत्यंत महत्त्व आहे. म्हणून या दिवशी काय काय दान करावे हे अध्यात्मांच्या पुस्तकांत आणि विविध पुराणांत सांगितले आहे. चला तर मग अक्षय तृतीयेला काय काय दान करावे हे पाहूया. मित्रहो, या दिवशी उदकुंभाचे दान करावे. या दिवशी पितृ यांना उद्देशून ब्राह्मणांना उदकुंभाचे दान करावे. दुसरे म्हणजे तिलतर्पण करावे. तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ आणि जल अर्पण करावे. तीळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे. देवाजवळ सर्व काही आहे, त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार. तसेच मी देवाला अर्पण करतो हा अहमपणा मात्र इथे नको. यासाठी तीळ अर्पण करताना माझेकडून करवून घेत आहे असा भाव ठेवावा. अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ असल्याने मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे.
यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तिलतर्पण करायचे असते असे म्हटले जाते. तिलतर्पण देवतांनाही अर्पण करावे. प्रथम देवाचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्विक धातूचे तवक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्री विष्णूंचे किंवा त्याच्या एकत्रित रूपाचे म्हणजेच दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर देवता सुषमातून तेथे आलेल्या आहेत असा भाव ठेवावा. त्यानंतर त्यांच्या चरणावर तीळ अर्पण करत आहोत असा भाव ठेवावा. अर्पण करणाऱ्याचा भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळात ग्रहण झालेली सात्विकता तिलतर्पण करणाऱ्याला अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते असे समजले जाते. तिसरे म्हणजे पितृतर्पण करावे. पितरांना प्रार्थना करून घरूनच पितृतर्पण करता येते. चौथे म्हणजे सत्पात्रे दान करावे. अध्यात्मानुसार प्रसार करणारे संत अथवा संस्थांना दान करावे. मित्रहो, आजकाल ऑनलाईन दान करता येते. अनेक जण ऑनलाईनही दान करतात. आता आपण अक्षय तृतीया साजरी करण्यापाठीमागची म्हणजे काय काय कारणे आहेत, अजून काय काय त्यामध्ये अक्षय तृतीया साजरा करताना लोक करतात, हिंदू धर्मीय करतात, हे आपण पाहूया. या दिवशी लोक पवित्र स्नान करतात. म्हणजेच आपण घरातच गंगेचे स्मरण करून स्नान केल्यास गंगा स्नानाचा लाभ होतो असा समज आहे. यासाठी गंगा स्नानासाठी हा श्लोक म्हणावा. कोणता तर गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मित सन्निधी कुरु. या दिवशी पवित्र जलात स्नान, श्री विष्णूंची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण या दिवशी अपिंडक श्राद्ध केले जाते. अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतींचीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास वनस्पतींचा क्षय होत नाही. म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा पडत नाही असे समजले जाते. मित्रहो, या दिवशी मृत्तिकेचेही पूजन केले जाते. सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळे आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा खऱ्या अर्थानं दिवस आहे. तसेच स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी हळदी कुंकवाचेही नियोजन करतात. शेवटी आता आपण अक्षय तृतीयेला दान करण्याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. श्रीकृष्ण जो आहे तो म्हणतो की हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही. म्हणून मुनींनी हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पित्र यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते. अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. त्यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते, तर त्यांना ईश्वर प्राप्ती आवश्यक असते. त्यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते. येथे सत्पात्रे दान म्हणजे जेथे अध्यात्म प्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते अशी सत्पात्रे
दान केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होईल. आध्यात्मिक उन्नतीमुळे साधक वर्ग लोकांत न जाता म्हणजे स्वर्ग लोकांत न जाता उच्च लोकांत जाईल, अगदी असा समज आहे. म्हणून या तिथीला जे शक्य असेल ते दान करावे. या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, परंतु त्यामुळे देणाऱ्यास सुख, शांती, समृद्धी यांचाही लाभ होतो. म्हणूनच आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. म्हणून या दानाचे महत्त्व आहे. मित्रहो, अशा प्रकारे अक्षय तृतीयांसारखे धार्मिक सण, परंपरा जपणारे आणि माणुसकी, प्रेम निर्माण करणारे आहेत. गोरगरीब, पददलित, उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा खरं तर हा सण आहे. त्यामुळे माणसामाणसात समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास खऱ्या अर्थानं या सणामुळे मदत होते. या सणाचा बोध एकच आहे की खरंच दीनदुबळे, गरजू, गरीब, अनाथ लोकांना, अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी. अन्नदान, वस्त्रदान करावे. पाणी देऊन एखाद्याची तहान भागवावी आणि अशी मदत करून नेहमी आपल्या जीवनातील सत्कृत्यासाठी अक्षय राहावे. अशा प्रकारे मित्रहो, आज आपण अक्षय तृतीया या सणाविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेली आहे. आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकला, पाहिला त्याबद्दल मी कवयित्री, लेखिका अर्चना सुतार आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. चला तर मग मी आता रजा घेते आणि तुम्ही मात्र असेच माझ्या गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलला जोडून राहा आणि नवनवीन विचारांचे, कवितांचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी नेहमी सज्ज रहा. धन्यवाद.